आपल्याला विनंती आहे की आपण आपलं विजन सादर करावं. पहिल्यांदा एबीपी माझाचं मनपूर्वक आभार मानतो की महाराष्ट्राची चर्चा, महाराष्ट्राच्या विजनची चर्चा या व्यासपीठावरून त्यांनी आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात अग्रेसर असणारं राज्य आहे. भौगोलिकदृष्ट्या अतिशय चांगल्या पद्धतीनं भारताच्या किनारपट्टीवर आपलं राज्य विसावलेलं आहे आणि गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातनं, मुंबईतूनच भारताचा प्रवास सुरू व्हायचा अशी महाराष्ट्राची आणि मुंबईची ख्याती होती. दळणवळणाची साधनं देशात वाढली आणि मुंबई बंदर आणि मुंबई विमानतळ याचं महत्त्व देखील त्या प्रमाणात विभागलं गेलं. मी कमी झालं असं म्हणणार नाही, विभागलं गेलं. आपल्यात शेअरिंग सुरू झालं. आंतरराष्ट्रीय विमानतळं बहुतेक राज्यांच्या राजधानीत सुरू झाली आणि दळणवळणाची साधनं एवढी वाढली की किनारपट्टीवर अनेक बंदरं उभी राहिली. याचा परिणाम हा महाराष्ट्रात आणि मुंबईत जो बिझनेस व्हायचा तो विस्तारितपणानं इतर राज्यात गेला आणि आमची स्पर्धा करण्याची पाळी आलेली आहे. आता स्पर्धा करणारं आमचं महाराष्ट्र राज्य हे या देशातल्या कोणत्याही राज्यापेक्षा पुढं असलं पाहिजे, प्रशासकीयदृष्ट्या पुढं असलं पाहिजे, सुविधांच्या दृष्टीनं पुढं असलं पाहिजे आणि त्यासाठी राज्यकर्त्यांनी, कोणत्याही पक्षाचं राज्यकर्ते असोत, त्यांनी याला नेहमीच प्राधान्य दिलं पाहिजे. आज आम्ही पर्यटनाच्या क्षेत्रात म्हणावे तेवढे पुढं गेलेलो नाही. आज महाराष्ट्राकडे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचं एक्सप्लॉयटेशन आम्ही पुरेपूर करू शकलेलो नाही. देशात केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातल्या विकासाचं काम जर आपण करत असू तर मग अर्थात केंद्राचा तो अधिकारी आहे, त्यावेळी आपल्याला प्राधान्य केंद्राच्या दृष्टीनं मिळवणं हे देखील आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं, जेव्हा जेव्हा जे मुख्यमंत्री असतील, आत्ताचेच मुख्यमंत्री असं डोळ्यासमोर ठेवायची गरज नाही, तर या मुख्यमंत्र्याची ती परस्पर जबाबदारीच असते. आणि त्यामुळं कर्नाटक असेल, केरळ असेल, गुजरात असेल, हे सगळे किनारपट्टीचे जी राज्य आहेत त्यात इतरांच्या पेक्षा आम्ही कसे पुढे जाऊ. वाढवणसारखं बंदर आहे, त्या ठिकाणी आम्ही देशातला सगळ्यात जास्त डेपचा पोर्ट चालू करू शकतो. या अशा प्रकल्पांना आम्ही गती कशी देऊ शकतो. आम्ही अतिशय वेगाने नवं विमानतळ उभा करण्याचं काम चालू केलेलं आहे. ते लवकर कसं पूर्ण होईल. या देशातले नागपूरसारखा उपराजधानीचा दर्जा असणारं शहर अधिक समृद्ध कसं होईल. या देशात महाराष्ट्रात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स विदर्भाचा सगळ्यात कमी असेल, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांचा कमी असेल, नंदुरबार जिल्ह्यासारख्या जिल्ह्याचा कमी असेल, तर उपजीविकेची साधनं त्या जिल्ह्यांमध्ये कशी वाढतील आणि दरडोई उत्पन्न त्या जिल्ह्यामध्ये कसं वाढेल याचंही भान राज्यकर्त्यांनी ठेवणं आवश्यक आहे. तसे ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, पण चॅलेंजेस देखील महाराष्ट्राच्या इंटिरियरमध्ये आपल्याला जास्त आढळतील आणि म्हणून या सगळ्यांना एकत्रितपणाने गुंफून महाराष्ट्र पुन्हा भारतामध्ये अग्रेसर राज्य औद्योगिकदृष्ट्या, उत्पन्नाच्या दृष्टीनं करणं आवश्यक आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण ऐकतो की मुठभर माणसं श्रीमंत होत आहेत आणि दरी वाढायला लागलेली आहे. ती जी दरी वाढती आहे ती वाढती दरी महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात साक्षर असणारा वर्ग आहे. IT सेक्टरमध्ये फार मोठं शिक्षण घेतलेला वर्ग आहे. त्यामुळं आपण प्रयत्न केले तर ही दरी वाढणार नाही याची खात्री आपण देऊ शकतो. आणि म्हणून एखादा मोठा प्रकल्प शेजारच्या राज्यात गेला तर तो प्रकल्प आपल्याकडे गेला नाही, आला नाही याची खंत बाळगणारा तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून नेहमी उद्योग खात्याने अलर्ट राहिलं पाहिजे. जगातल्या कोणताही गुंतवणूकदार आमच्या महाराष्ट्रात येत असेल तर त्याला पहिला प्रेफरन्स महाराष्ट्राचा आणि खास करून विदर्भ आणि मराठवाड्यात आणि खानदेशमध्ये देण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे.
कुणी आला तरी पहिली प्रायोरिटी त्याची मुंबई असते, पुणे असते, फार फार तर लांब तर नाशिक असते. त्याच्या पलीकडे उद्योग कसे जातील हे बघण्याचं देखील चॅलेंज महाराष्ट्राच्या समोर आहे. आणि म्हणून राज्यकर्त्यांनी जसं विकसित असणाऱ्या भागाला अधिक वेगानं पुढं नेण्याचं काम करायचंय, तसं मागे राहिलेल्या भागाला दुप्पट वेगाने पुढं नेण्याचं काम करायचंय. आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर जवळपास सर्व ठिकाणी सिंचनाच्या व्यवस्थांची प्रकल्प सुरू आहेत, हळूहळू पूर्ण होतील. हळूहळू हा शब्द टाळून एकदम त्यात गुंतवणूक वाढवता येईल का, की जेणेकरून आमचं ग्रामीण भागातल्या लोकांचं उत्पन्न आणखीन वाढेल. यासाठी देखील राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पीय व्यवस्थेमध्ये त्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न कसा करायचा, अशी विविध प्राधान्यक्रम हे आपल्याला महाराष्ट्रात ठरवायचे आहेत. महाराष्ट्रात माझं विजन हा विचार आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी 2023मध्ये आपण आता पोचलोय. 23चा पहिला महिना देखील संपत आलाय. त्यामुळे 2030ला, 2040ला आणि 2050ला आम्ही कुठं असणार याचा आपण विचार केला तर जगातले अत्याधुनिक दळणवळणाची साधनं आमच्या महाराष्ट्रात कशी येतील. नागपूर ते मुंबई आमचं दळणवळण आता आणखीन सुधारलेलं आहे, त्यात आणखीन गती देता येईल का. नागपूरपासून उस्मानाबादपासून ते अगदी खाली लातूर, उस्मानाबादपासून सोलापूरपर्यंत हा सगळा महाराष्ट्राच्या पूर्व भागाचा पट्टा, पूर्व भागातले जिल्हे आहेत. म्हणजे गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि खाली खाली येत मराठवाड्याचे जिल्हे, या सर्व ठिकाणी विकासापासून ती लोक किती दूर आहेत याचा अभ्यास केला तर लक्षात येतं की विकास काही ठराविक आयलँड्समध्ये झालेला आहे. विकास तिथपर्यंत नेण्यासाठी आपल्याला काही विशेष परिश्रम घेणे आवश्यक आहे. या सगळ्याचा आढावा घेऊन पुढच्या 10 वर्षात, 20 वर्षात आणि 30 वर्षात आमचा महाराष्ट्र कुठं असेल याचा विचार केला तर आता हळूहळू या राज्यांच्या बॅरियर्स कमी होतील. आता जगाच्या पाठीवर अनेक देशांमधल्या भिंती देखील जवळपास कमी झालेल्या आहेत. त्यामुळं एक काळ असा होता की आम्ही जर्मन राज्याबरोबर महाराष्ट्राची तुलना करायचो. आता युरोप खंडात एवढी म्हणावी तशी विकास वाढीचा वेग राहिलेला नाही आहे. पण त्याचबरोबर चीनसारख्या देशांनी विकासवाढीचा मोठा वेग मधल्या काळात गाठलेला होता. आपल्याला चॅलेंजेस आहेत. रुपया महाग झालेला आहे, रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे, रुपया महाग डॉलर महाग झालेला आहे, दुसऱ्या बाजूने तेल महाग झालेलं आहे. अनेक गोष्टी या चॅलेंज आहेत, त्या जगाला आहेत, आपल्या एकट्या महाराष्ट्राला आहेत असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं यातून मार्ग काढताना एक सक्षम, साक्षर आणि अतिशय प्रतिभेनं पुढे जाणारा महाराष्ट्र आपल्याला उभा करावा लागेल. आपल्या महाराष्ट्रातल्या प्राथमिक शिक्षणाला अधिक चांगलं भक्कम पाया निर्माण करण्याची गरज आहे. आमच्याकडे गुणात्मक शिक्षणाचा अभाव आहे आणि संख्यात्मक शिक्षण फार मोठ्या प्रमाणात आपण वाढवलेलं आहे, ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. पण त्यात गुणात्मकता कशी वाढेल, शिक्षकांना अधिक चांगल्या पद्धतीनं एकत्रित करून त्यांची चांगले प्रयत्न कसे फळाला येतील आणि आमचा महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला माणूस देखील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला तरी तो आज अशी अनेक उदाहरणं आहेत, पण ती हाताच्या बोटावर असतात. आणि त्यामुळं ग्रामीण भागातला प्राथमिक शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करणं हे देखील आपल्यासमोरचं एक चॅलेंज आहे. आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजची चर्चा करतो, मेडिकल कॉलेजची चर्चा करतो, पण आमच्या प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत आम्ही पूर्णपणाने अनभिज्ञ असतो, फार तर चर्चाच करत नाही. त्यामुळं या सगळ्याचा परिणाम हा झाला की ग्रामीण भागातली मुलं इंग्रजी माध्यमात शिकायला लागली. ज्यांचे पालक कधीच इंग्लिश शिकलेले नाहीत त्यांना त्या मुलाला शिकवता येत नाही आणि पुन्हा कच्चा पाय असणारा मुलगा आपल्यासमोर हळूहळू तयार होतो. असे सामाजिक प्रश्न देखील बरेच आहेत. पण या सर्वातून महाराष्ट्र हा अग्रेसर आहे आणि भारतातल्या कोणत्याही राज्यापेक्षा समाधानाची पातळी महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या जास्त आहे. याचं लक्ष सतत सरकारने, राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. शेवटी जगाच्या पाठीवर पैशाला महत्त्व नाही, समाधानाला, आनंदाला महत्त्व आहे. आणि आनंदी लोक कोणत्या देशात राहतात
हा प्रश्न आता हळूहळू पुढे यायला लागलेला आहे. आता बाकीचे जे वर्ल्ड बँकेचे इंडेक्सेस आहेत त्या सगळ्या फ्रंटवर आपण बरेचसे मागं पडलेलो आहोत. म्हणजे लोकशाही मानकात देखील आपण मागे आहोत. फ्रीडम ऑफ स्पीचमध्येही आता आपण मागे राहिलेलो आहोत. आपले कार्यक्रम एवढे चालले आहेत हेही आपल्यावर चालू देणाऱ्यांचे उपकार आहेत असं समजायला हरकत नाही. त्यामुळे अशा सगळे कार्यक्रमाला हळूहळू मर्यादा येऊ शकते असं लोक म्हणतात, मला माहीत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या चॅलेंजेस आपल्या सर्वांना तोंड देत जावंच लागणार आहे. पण त्याचबरोबर जगाच्या पाठीवर महाराष्ट्राच्या लोकसंख्येला अधिक उत्तमपणाने कसं जगता येईल आणि त्यांचा आनंद म्हणजे लोकांची जास्त लोक आनंदी असावेत यासाठी काय प्रयत्न करता येतील याचा विचार आपल्या सगळ्यांना भविष्यात करावा लागेल. आज दरडोई उत्पन्न कोणाचं जास्त ते फार खुश आहेत असं समजलं जातं, पण वस्तुस्थिती थोडीशी वेगळी असते आणि त्यात पुन्हा मी मगाशी सांगितलं तसं अंतर श्रीमंत आणि गरीब वर्गांचं मोठं असतं. त्यामुळं आनंदी समाधान सॅटिस्फॅक्शन लेवल कोणत्या राज्यातल्या जनतेची जास्त आहे याचा अभ्यास करून आपल्याला प्रगतीची मानकं भविष्यकाळात ठरवण्यात येतील असा मला विश्वास आहे. आणि जगाच्या पाठीवर आता ही गोष्ट हळूहळू ॲक्सेप्ट व्हायला लागलेली आहे. मला खात्री आहे जसं युरोपियन युनियनमध्ये काही स्टँडर्ड्स अचीव झाल्यानंतर तुम्हाला युरोपियन युनियनमध्ये एंट्री मिळते. टर्कीने एंट्री मिळवली तर त्यांना कोणत्या मानकांचा त्यांचं लिबरलायझेशन करावं लागलं याच्याविषयी काही त्यांचे रिस्ट्रिक्शन्स असतात. त्याशिवाय EU ॲक्सेप्ट करत नाही त्या राज्यांना. अशी मी मागं एकदा अर्थमंत्री असताना देशातल्या सगळ्या अर्थमंत्र्यांच्या समोर कल्पना मांडलेली की भारतातल्या प्रत्येक राज्याचं एक EU सारखं आपलं मानांकन किंवा ग्रेडेशन करू, A, B आणि C. म्हणजे इन्व्हेस्टरलाही कळेल की C म्हणजे सगळ्यात अडचणीतलं राज्य आणि A म्हणजे सगळ्यात बेस्ट फॅसिलिटीचं राज्य आहे. आणि त्याची कल्पना आम्ही केरळला एक सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या अर्थमंत्र्यांची बैठक झाली, त्यात त्यांनी नंतर हे मान्यही केलं. निवडणुका झाल्यानंतर परिस्थिती बदलली, पण या देशामधल्या सगळ्या राज्यांचं स्टँडर्डायझेशन करणं गरजेचं आहे. भारताच्या केंद्र सरकारमधून जात असणारा पैसा आणि मदत आणि त्यांचा त्या राज्यांच्याशी असणारा अप्रोच हा त्या स्टँडर्डप्रमाणे असला पाहिजे याचं बंधन हे असणं आवश्यक आहे. पूर्वी प्लॅनिंग कमिशनसमोर प्रत्येक राज्य जायचं, त्यांचे वीक पॉईंट्स प्लॅनिंग कमिशन सांगायचं आणि त्या वीक पॉईंटला स्ट्रेंथन करण्यासाठी आणखीन काय मदत लागते हे केंद्र सरकार करायचं. आत्ताची परिस्थिती आणि सिस्टीम मला माहीत नाही, पण पूर्वी ह्या व्यवस्था या देशात पाळल्या जायच्या. तसं या देशातल्या प्रत्येक राज्यांची कंपॅरिझन एकमेकाशी करण्याचं एक प्लॅटफॉर्म देशात जर तयार झाला तर मला वाटतं महाराष्ट्र त्यात पहिल्या 4-5 राज्यात येऊ शकेल. आपल्याला आणखीन त्यात सुधारणा करण्यासाठी त्यामुळं वाव मिळेल असा मला विश्वास आहे. भविष्य काळात एक उत्कृष्ट, मी मगाशी सांगितलं तसं देशातल्या दुसऱ्या राज्यांशी तुलना करण्यापेक्षा जगातल्या देशांशी तुलना महाराष्ट्राची करू शकतो एवढं पोटेन्शियल महाराष्ट्राचं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या नेतृत्वाने कायम पुढाकार घेतला पाहिजे. आपल्याकडच्या सिस्टीममध्ये आपले मुख्यमंत्री आणि सगळे मंत्रिमंडळ यांचा जास्त वेळ स्थानिक प्रश्नांशी डील करण्यात जातो आणि आंतरराष्ट्रीय आणि देशस्तरावरचे जे प्रश्न असतात त्यांच्या प्रायोरिटीज कधी आपल्याला हँडल करायला वेळ मिळतो. त्यामुळं आपल्या पॉलिटिकल सिस्टीममध्ये देखील मंत्री आणि मुख्यमंत्री यांना न सुचून देण्याची व्यवस्था आहे. त्यांना प्लॅनिंग, त्यांना धोरणात्मक विचार करण्यासाठी वेळ फार कमी मिळतो आणि त्यामुळं आपल्याला धोरणात्मक विचार करण्याची व्यवस्था करून काही धोरणात्मक निर्णय महाराष्ट्रानं जर काही घेतले तर महाराष्ट्र आणखीन देशात इतर राज्यांच्या पेक्षा पुढे जाईल असा मला विश्वास आहे. कंपॅरिझन करण्याचा हा व्यासपीठ नाही. आपण कोणाच्या किती मागं आहोत आणि पुढे आहोत यापेक्षा विजन महाराष्ट्राचं हे या भविष्यकाळातल्या नव्या लोकसंख्येला, नव्या पिढीला देशातलं सर्वोत्तम राज्यात आम्ही राहतोय हा अनुभव देणारा असलं पाहिजे असा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.
जयंत पाटील साहेबांचं प्राथमिक प्रतिपादन जे होतं ते 21 अपेक्षित सारखं आहे महाराष्ट्रासाठी. म्हणजे अभ्यास आणि अनुभव याचा सुंदर मिलाप त्यांच्या प्राथमिक प्रतिपादनामधून आपल्याला म्हणजे समजतो. पण मला कायम वाटतं साहेब, तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही नक्की तुमचा जन्म पुण्याचा असला पाहिजे, कारण किमान शब्दात कमाल कोंडी आणि कमाल अवमान करण्याची, विरोधकांची कोंडी करण्याची जी तुम्ही किमया साधता ती बघून मला असं वाटतं की तुम्ही पुण्याच्या हाती काय, असं वाटतं मला कायम. नाही, तुम्ही सांगलीच्या आधी आम्हाला माहिती आहे, इस्लामपूरच्या आधी माहिती आहे, पण ते बघून आश्चर्य होतं. जन्मही सांगलीचाच आहे. तर मला साहेब, आता तुमच्या आधी राज ठाकरे आले होते म्हणून मी तो प्रश्न पहिल्यांदा घेतो. ते असं म्हणाले की गेले 10-15 वर्ष झालं एबीपी माझा हा कार्यक्रम करतो, तुम्ही प्रत्येक विजनला आलेला आहात आणि आपण पुढचा विचार करतो, पण आपण मागे काय झालं ते त्याचा विचार करत नाही. आपण कुठवर प्रगती केली, आपण कुठवर रस्ते, पाणी, वीज, प्राथमिक शिक्षण किंवा वैद्यकीय शिक्षण याच्याबद्दलच्या सुविधा, लोकांना मिळणाऱ्या उत्तम सुविधा याच्याबद्दल बोलतो, पण त्याचं झालं काय हे कळत नाही. त्यामुळे ते असं म्हणाले की खरं तर सगळ्या नेत्यांना आम्हाला बोलवायला पाहिजे आणि तुम्ही 10 वर्ष हे बोललात आणि त्याची ही प्रगती आहे, हे आधी कुठवर प्रगती आली हे विचारलं पाहिजे, मग पुढचं विजन मांडलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की जरा आपण असेसमेंट करण्याच्या पोझिशनमध्ये असायला पाहिजे? प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेत जाऊन काम करण्याची संधी मिळालेली आहे. मागच्या 2.5 वर्ष आम्ही सत्तेत होतो. मी सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. तुम्ही सांगली जिल्ह्यात जाऊन बघा, मॉडेल स्कूलची कल्पना एवढी परफेक्ट आम्ही इम्प्लिमेंट केलेली आहे की सांगली जिल्ह्यातल्या 600 स्कूल्समधल्या जवळजवळ 400 स्कूल्स आता मॉडेल स्कूल म्हणून, म्हणजे मुलांच्या हात धुण्याच्या स्टेशनपासून टॉयलेट 5 स्टार किंवा 4 स्टार पद्धतीच्या करण्यापासून ते वर्गखोल्या, शिकवण्याचे इक्विपमेंट्स आणि शिक्षकांच्या एकत्रीकरण करून शिक्षकांनी फार चांगली साथ देऊन शिक्षणाचा दर्जा उंचवण्याचं काम, म्हणजे फिजिकल ॲज वेल ॲज अकॅडमिक साईड देखील इम्प्रूव्ह सांगली जिल्ह्यात झाली आहे. दुसरं एक कन्सेप्ट आम्ही दिली आहे की स्मार्ट PHC, प्रायमरी हेल्थ सेंटर स्मार्ट PHC. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातली प्रायमरी हेल्थ सेंटर्स 67 आहेत, ती सगळी एका स्टँडर्डने पूर्ण होऊन त्या ठिकाणी कोणतंही औषध कधीही नसेल अशी सिच्युएशन राहणार नाही. औषधं प्रत्येक सेंटरला असतील, स्टाफ सगळ्या सेंटरला असेल, अशा काही अतिशय उत्तम कन्सेप्ट आम्ही केलेले आहेत. उद्या केजरीवाल जरी येऊन माझ्या जिल्ह्यात भाषण करायला लागले, मैं आपको हेल्थ का ये दूंगा और एजुकेशन में ये दूंगा, उसके पहले मैंने वो किया है. पण हे चांदा ते बांधा असं सर्वांगीण होणं अपेक्षित आहे. ते क्लस्टर्स तयार झाली विकासाची. आता त्या क्लस्टर्स मधून महाराष्ट्र कसा बाहेर पडेल आणि सर्वांगीण महाराष्ट्रात हेच चित्र कसं दिसेल? कसं आहे की कन्सेप्ट एकदा राबवली ठरली की ज्यावेळी ते मासमध्ये राबवतो त्यावेळी त्याची क्वालिटी डिटोरिएट होते. प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी हा तेवढ्याच स्टँडर्डने आणि तेवढ्याच झीलने काम करतो असं नाही. त्यामुळे ते कमी जास्तपणा असतो. त्यामुळे एक स्टँडर्ड निर्माण करणं आणि त्याच्या मागे लागून काम केलं तर ते होऊ शकतं असं मला वाटतं. काही आता प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे हेही आपल्यावर चॅलेंज आहे. काही चांगले शिक्षक आहेत उत्तम, काही 10-20% वीक शिक्षक आहेत, त्यांच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. करता येऊ शकत नाही असं काही नाही, सगळ्या गोष्टी करता येतात. आता आम्ही आमच्या कन्सेप्टमध्ये वैनगंगा टू नळगंगा जोडायची कन्सेप्ट आम्ही जवळपास डिझाईन करून पूर्ण केलेली आहे. आता हे नवे सरकार त्याचा निर्णय करतं म्हणते, अजून का केलेलं नाही माहीत नाही, पण तो निर्णय होईल त्यावेळी नळगंगेचं 60 TMC पाणी वैनगंगेचं नळगंगेपर्यंत येताना विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात डिस्ट्रीब्यूट होईल. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्ही इनिशिएटिव्ह केलेल्या आहेत आणि बऱ्याचशा पूर्णही होतील. पण असं होतंय की राजकारणामध्ये आता 2020 क्रिकेटसारखं राजकारण झालंय की तुम्ही किती काळ सत्तेत आहात माहीत नाही, तुम्ही कदाचित 14 महिने, कदाचित 20 महिने, कदाचित 2 वर्ष, 2.5 वर्ष, आणि तेवढ्या काळात हे सगळे प्रकल्प राबवायचे किंवा त्याच्या आखणी करून राबवण्यापासून एक्झिक्युशन होईतोपर्यंत सरकार गेलेलं असतं, म्हणजे तिथपर्यंत येईतोपर्यंत. नाही, हे होतच राहणार. ज्या आपण सदा सर्व काळ सत्तेत आहोत असं कुणी मानू नये. आपल्याला जे काम मिळाले, जबाबदारी मिळाली ती प्रामाणिकपणाने पूर्ण करणे, पुढच्यानी नंतर करायची, जर आले परत तर पूर्ण करेल, नाही तर पुन्हा आम्ही येऊ या कल्पनेनं आपण काम करत राहायचं. परत आलं तर ते कल्पना आपण पूर्ण करायच्या. शेवटी एकदा इनिशिएट झालं की सरकारमध्ये कोणी थांबवत नाही असं माझं मत आहे. पण आता ही राजकीय महत्वाकांक्षा असणं हे काही चुकीचं नाहीये. एक
थोडा राजकीय प्रश्न म्हणून मी त्या प्रश्नाकडे येतो. तुम्ही ज्यावेळेला 24 महिने 2-2.5 वर्ष ज्यावेळेला सत्तेत होतात त्यावेळेला तुमच्यावर आरोप झाला की जयंत पाटील आक्रमकपणे पक्ष विस्तार करतायत. आता जयंत पाटील साहेबांना झोप लागते का शांत, की त्यांना पण असं वाटतं की आता सकाळी उठल्यानंतर आपल्याच पक्षात टप्पा पडलेला नाही ना, याची तपासणी रोज करावी लागेल अशी अवस्था नाही ना? कारण जे शिवसेनेत घडलं त्यानंतर असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले. जे जाणारे असतात ना ते कधीच कुणाचे नसतात, त्यामुळे त्यांच्या मागे लागायचं नसतं आणि घाबरायचं नसतं. आणि लोक येतात जातात, त्यांची व्हॅल्यू तेवढीच असते. जे ठामपणाने राहतात ते खरे आपले असतात. आणि आम्हाला माहिती आहे ना कोण कच्चा आहे कोण पक्का आहे, कळतंच आपल्याला. पण शेवटी ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्या ठिकाणी आपण जोपर्यंत आपल्यात पुन्हा नवीन माणसं निवडून आणायची ताकद आहे तोपर्यंत घाबरायची गरज नाही. कच्च्या पक्क्यांवर लक्ष आहे ना? काही जण शेवटी निवडणूक जवळ आल्यावर काही जण येतील काही जण जातील असं आहे. निवडणूक जवळ आल्यानंतर काही जण येतील काही जण जातील असं तुम्ही म्हणताय. सकाळी देवेंद्रजी फडणवीस होते आणि ते म्हणाले की या वर्षातली सरप्राईजेस सगळी संपलेली आहेत, आता 24 मध्ये सरप्राईजेस आहेत. प्लॅन A, B, C जे काय असतील ते या वर्षातली संपलेले आहेत. 24 मध्ये सरप्राईजेस आहेत. 24च्या सरप्राईजसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची तयारी काय आहे? नाही, 24च्या सरप्राईजेससाठी 24ला मी असं गृहीत धरतोय की लोकसभेवरच विधानसभा होणार आहे आणि ते गृहीत धरून आम्ही कामाला लागलेलो आहोत. आणि मला खात्री आहे की या महाराष्ट्रातल्या जे घटक अलीकडे एकत्रित येऊन चर्चा करतायत त्यातून महाराष्ट्राचं चित्र आज जेवढं दिसतंय तेवढं निराशाजनक नसेल. निश्चितपणाने 24ला सकारात्मक विचार करून आमचे महाविकास आघाडी सत्तेत आणायचं काम होईल. लोकही फार हुशार असतात. आपण ज्याला मतदान केलं तो तिकडे गेला तर त्या माणसालाही मनातनं नाराजी असते. त्यामुळं त्या सगळ्यांचा एकत्रीकरण करून आमचं सरकार महाविकास आघाडीचं पुन्हा 24ला सत्तेत येईल आणि तेच देवेंद्रजींना सरप्राईज असेल. ते देवेंद्रजींना सरप्राईज असेल. हां, मग त्यांनाच सरप्राईज द्यायचं ना, आपल्या लोकांना सरप्राईज देण्यात काय पॉईंट आहे. तर आता असं आहे की तुम्ही त्यांना सरप्राईज देऊ इच्छित आहे, पण भाजपनं जे मतदारसंघ टार्गेट केले ते जवळपास सगळे राष्ट्रवादीचे. त्याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे. भाजपच्या नेत्यांचा प्रवास चालू आहे तुमच्या जिल्ह्यांमध्ये. मग तो बारामती असेल, शिरूर असेल, आणखी कुठले मतदारसंघ असतील. तर त्याला टॅकल करण्यासाठी राष्ट्रवादीची रणनीती काय आहे? नाही, असे आहे की त्यांनी जसे मतदारसंघ टार्गेट केलेले आहेत, लोकसभेत त्यांनी केंद्रीय मंत्री नेमलेला आहे. आता काय एका कुठल्याही केंद्रीय मंत्र्याचं नाव घ्या, समजा ते आले 4 दिवस फिरून गेले तर मतदारांना काय देणं घेणं. ते पाहुणा आला 2 दिवस हार घातले गेला, थँक्यू, तो जाऊन तिकडे रिपोर्ट देणार, इतने घंटे इधर रुका इधर रुका इधर रुका इधर इसके बर ते गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम नाही करायचा, किसी के घर पे जाके मुक्काम करणे काय, सगळं रिपोर्ट नेऊन देणार. आमचं जास्त रिपोर्टिंग घेतलं वाटतं. काय काय चालतं नेमकं? तुम्ही जास्त रिपोर्टिंग घेतलं, नेमकं कसं कसं रिपोर्टिंग होतं मला माहित कळतं ना कोण कुठं गेलं काय केलं ते करणार. ते भाजपच्या केंद्र सरकारच्या. आता मला सांगा, एखादा ओरिसाचा मंत्री केंद्रीय मंत्री इथे येऊन सांगलीला येऊन फिरून गेला तर त्याने काही मतं वाढणार आहेत का? उलट त्यांनी त्यांची एनर्जी त्या त्या जिल्ह्यात दिली पाहिजे. त्यांना खरंच भाजप वाढवायचं असेल तर हे फॉरेनर्स महाराष्ट्रात आणण्याची काही गरज नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे, महाराष्ट्रातल्या नेत्यांनीच त्याच्यात सुधारणा करायचा प्रयत्न केला पाहिजे. अशाच टेक्निक्स वापरून किंवा अशीच रणनीती आखून ते 283 वरून 303 वर पोहोचलेत. यावेळेचं टार्गेट 404 आहे, त्यात तुमचे मतदारसंघ. म्हणून विचारलं की या टेक्निक्सना आपण नाकारून पण चालणार नाही. खरं तर 404 आणि महाराष्ट्राची स्ट्रेंथ, भारताची स्ट्रेंथ आहे 543 म्हणजे 400. मी उरलेले एवढे सोडलेत त्यांनी. ह्याच्याबद्दल त्यांचं कधीतरी आभार मानलेच पाहिजेत. विशेष आहे. आता तुम्ही भाजपला सरप्राईज द्यायचं म्हणताय, पण ते सरप्राईज कुठल्या पद्धतीचं असणार आहे? कारण एक सरप्राईज आम्ही 2019ला बघितलं होतं, ते पहाटे बघितलं होतं, ते पण भाजपसाठी सरप्राईज होतं. 2019ला सरप्राईज मिळालं की नाही? 2024ला असंच सरप्राईज असणार आहे का? अर्थात आता आम्हाला शिवसेना, किती शिवसेना मोडली तर शिवसेनेचं वैशिष्ट्य असं आहे की जे शिवसेना सोडून गेले ते सगळे पराभूत झालेले आहेत. आणि हे जे 40 आमदार गेलेत ना, त्यातले 6-7 कसे निवडून येतील, उरलेले सगळे पराभूत होणार आहेत. आमच्याकडे असेसमेंट आहे.
त्यामुळं उलट उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शिवसैनिकांच्यात महाराष्ट्राच्या प्रचंड सहानुभूती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, आता शिवसेना आणि धनुष्यबाण दोन्ही म्हणजे आता आपले मुख्यमंत्री महोदयांनी ठाण्यात आता धनुष्यबाण करायला टाकलाय असं मी ऐकलं परवा. त्यामुळे ते सगळं जरी घेऊन गेले तरी उद्धव ठाकरेंचा ठाकरेपणा ठाकरेंच्याकडे राहणारच आहे ना. फक्त ठाकरेपणा राहील का आकडे? कारण निवडणुकीत आकडे महत्वाचे आहेत. ते येतील ना. ते जिथे उद्धव ठाकरे उभे राहतील तिथं त्यांची सेना उभी राहणारच आहे. तुमच्यामुळे त्यांचे आकडे गेले अशी पण ओरड आहे ना. ते 40 जण म्हणतात की आम्हाला निधी दिला नाही, जयंत पाटील साहेब आमच्या जिल्ह्यात यायचे, आमच्या मतदारसंघातून पक्ष वाढवायचे. तुमच्यावरच आरोप आहे त्यांचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातले सगळे 288 मतदारसंघात मी जाऊन आलो, शिवसेनेचे मतदारसंघ होते त्या ठिकाणी शिवसेनेच्या आमदारांनी माझं स्वागत केलेलं आहे. घरी नेऊन चहा पाणी जेवणं सगळे झालेली आहेत आणि अतिशय चांगले माझे सगळ्यांशी संबंध आहेत. आजही होते तेव्हाही होते. कुठल्याही शिवसेनेच्या मतदारसंघात मी असं म्हटलं नाही की इथं आता राष्ट्रवादीचा आमदार आम्ही करणार आहे. तुमचे सांगलीचेच आमदार अनिल बाबर ओरडतात की तिथे येऊन घोषणा केली तुम्ही की पुढचा आमदार राष्ट्रवादीचा असेल. चुकीचं आहे त्यांचं. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. असं कधीही म्हटलेलं नाही. हे काय आहे, आता जनतेला काय सांगायचं म्हणून सगळे सांगतायत. कुठेही काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या मतदारसंघात मी कुठेही, पण भाजपचा मतदारसंघ असेल तिथं मी सांगितलेलं आहे की पुढचा आमदार इथं आमचा राष्ट्रवादीचा होईल किंवा शिवसेना किंवा काँग्रेसचा होईल असंच सांगितलेलं आहे. आता कोरेगाव मतदारसंघ आहे सातारात, तिथे गेल्यावर तिथे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकेला तुम्ही चांगले लढा, सक्षम व्हा, ताकद निर्माण करा हे सांगणं आघाडी बंदी नाही आहे. पण मी तिथं आमदार काँग्रेस याचा होईल, राष्ट्रवादीचा होईल असं नाही म्हटलं. मी उलट सांगितलं तुम्ही इथला आमदार घालवला मागच्या वेळी असं सांगितलं. पण हे विपर्यास त्यांना आमंत्रण देत होतं की काय, एकदा पार्टी सोडायची म्हटल्यावर काही ना काही सांगावं लागतं. बरं, दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या जवळीकीबद्दल सतत चर्चा होत असते की राष्ट्रवादी कधी ना कधी भाजपच्या सोबत जाईल अशा पद्धतीच्या चर्चा घडवून आणल्या जातात. त्या माध्यमांमध्ये असतात आणि राजकीय वर्तुळात सुद्धा असतात. तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे की राष्ट्रवादी भाजपपासून किती दूर आणि किती जवळ आहे? कितने पास कितने दूर? नाही, आता हे दोन विरोधी प्रश्न विचारले गेलेत. बरोबर आहे. एक आपण प्रश्न विचारला की भाजप तुम्हाला टार्गेट करते, म्हणजे आम्हाला भाजपने टार्गेट केलेलं आहे. प्रथम शत्रू भाजपचा कोण आहे महाराष्ट्रात? तर राष्ट्रवादी आहे. आणि राष्ट्रवादीच्या मागे लागणे याच्याशिवाय दुसरं काही भारतीय जनता पक्ष काम करतोय अलीकडे असं मला वाटत नाही. त्यामुळं किती अंतर आहे हे तुम्ही ओळखा की प्रचंड अंतर आहे. आणि त्यांना हे माहिती आहे की शरद पवार साहेब ज्या बाजूला आहेत त्या बाजूला शरद पवार साहेब पारडं ओढून आणू शकतात, खेचू शकतात, तिकडं वजन जास्त होऊ शकतं. ह्याची भीती असल्यामुळे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नामोरम करण्याची एकही संधी हे सोडत नाही. 1900 आधी ते दूर होते आणि 1900 नंतर जवळजवळ आले, परत दूर झाले, म्हणून असे प्रश्न पडतात जनतेला, बाकी काय नाही. अशा सगळ्या ज्या गोष्टी काय स्टोरीज बाहेर येतात ना ते खऱ्या नसतात. खरी वस्तुस्थिती ही आहे की महाराष्ट्रात सगळ्यात प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीच वाटतो आणि म्हणून राष्ट्रवादीला नामोरम करण्याची कोणतीही संधी भारतीय जनता पक्ष सोडताना मला तरी अजून दिसलेला नाही. आता या सगळ्या गणितामध्ये अजून एक तुमचा नवीन साथीदार वाढतो की काय असं वाटू लागलंय. काल प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंची एकत्रित पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी सांगितले की आम्ही एकत्र लढतो आहोत. शरद पवारांना त्याच्याबद्दल विचारलं तर ते म्हणाले मी अशा भानगडीत पडत नाही. तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात, नेमकी भानगड काय चालू आहे? नाही, शिवसेनेचं उद्धव ठाकरे साहेबांची आणि त्यांची चर्चा झालेली आहे असं आम्ही ऐकलं. त्या चर्चा करण्याच्या आधी एकदा उद्धवजी आमच्याशी बोललेले आहेत, त्यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. पवार साहेबांच्याकडे हा विषय नाही आहे अजून गेलेला आणि त्यांनी त्यांची चर्चा केली आहे. चर्चेचा तपशील आम्हाला त्यांनी अजून सांगितलेला नाही. आज संध्याकाळीच मी आणि अजित पवार आम्ही दोघंही त्यांच्याकडे जातोय, त्यावेळी काय तपशील झालाय कळेल थोडंसं आम्हाला. पण त्यांना सांगायची इच्छा असेल तर अर्थात नो कंपल्शन, पण आमची चर्चा अजून त्या विषयावर झालेली नाही. पण आंबेडकरांना स्वीकारण्यासाठी राष्ट्रवादी प्राथमिकरित्या तरी तयार आहे की नाही, मानसिकता म्हणून तरी? असं आहे की
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अधिक मित्र गोळा केले आणि ते आमच्या सेटअपमध्ये जर अकोमोडेट आम्ही त्यांना करू शकलो तर आम्हाला मित्र वाढवायचेच आहेत. अधिक लोकांना एकत्रित केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा मुकाबला आम्ही करणं हे एवढं सोपं नाही आहे, हे आम्हालाही माहिती आहे. आणि म्हणून आम्ही मित्र कसे वाढतील हा बघण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तुम्ही असं जवळपास हे एकटं राष्ट्रवादी जाऊन भाजपबरोबर लढेल किंवा काँग्रेस लढेल असं नाही आहे. आम्हाला अजून संघटितपणाने लोक एकत्रित करायची आहेत आणि तो प्रयत्न उद्धवजी तिकडे करत असतील तर आमचा त्याला विरोध असण्याचं कारण नाही. पण जागा वाटपाच्या वेळेला जो प्रश्न निर्माण होईल त्यावेळेला जर आमची एवढीच अपेक्षा आहे की कोणी मित्र बरोबर आले तरी जागा वाटप आधी करावं. शेवटच्या ऐन मोक्याच्या वेळी मित्र परत जाऊन दुसरीकडे जाऊन बसले असं होऊ नये याची काळजी आम्ही तिघांनी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे जे काही ठरेल ते आधी ठरावं. शेवटच्या क्षणी हे आघाडीतून गेले, हे गेले असं चित्र तयार होऊ नये असं आमची राष्ट्रवादीची भूमिका आहे. किती आधी ठरावं असं तुम्हाला वाटतंय? कारण की कदाचित आता तुम्ही म्हणालात की लोकसभा आणि विधानसभा कदाचित एकत्र होतील, तर समजा आपण गृहीत धरलं की मे 2024 आहे, तर किती आधी ठरावं म्हणजे क्लिअर होईल सगळ्यांना? तयारी करायला साधारणपणाने लोकसभेची एखादा वर्ष तर लागतंच आणि 1 वर्षच आता राहिलंय असं मी समजतो. त्यामुळं ह्या महिन्या 2 महिन्यात काही ना काही चर्चा होणं आवश्यक अपेक्षित. म्हणजे आता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची तयारी चालू झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही? चालू झालेली नाही, कारण तुम्ही कोणाला तरी विचारलं लगेच ते म्हणते अजून नाही झालेली, पण होण्याची शक्यता आहे. बरं, आता दुसरा महत्वाचा प्रश्न, मी जरा अलीकडच्या कार्यक्रम घेऊ. करेक्ट कार्यक्रम ही टर्म तुम्ही जी काही राजकारणाला दिलेली आहे ती आता जगभर गाजलेली आहे आणि कुठल्याही भाषणामध्ये प्रत्येक पक्षातला नेता आता याचा करेक्ट कार्यक्रम करतो, त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो हे वापरतात. पण आम्ही विधान भवनात बघायला मिळालं की कधीही जयंत पाटील चिडत नाहीत, शांत संयमी असतात. आणि त्या दिवशी जयंत पाटील साहेब चिडले आणि ते अध्यक्षांना असंसदीय शब्द जो 1962 साली त्या आधी टाकण्यात आलाय तसा एक त्यांनी शब्द वापरला. आणि कधीही ज्यांनी म्हणजे जे राजकारण कव्हर करतात त्यांनी आणि राजकारणातल्या वर्तुळातल्या लोकांनी कधी विचार केला नसेल की जयंत पाटील अशा ट्रॅपमध्ये किंवा अशा करेक्ट कार्यक्रमात सापडतील. तर जयंत पाटील करेक्ट कार्यक्रमात कसे काय सापडले त्या दिवशी? असं काय झालं? नाही, कसं आहे की त्या दिवशी दिशा सॅलियनची चर्चा सभागृहात मुद्दामून उपस्थित करण्यात आली. 13-14 जणांनी भाषणं केली. त्यावेळी मी स्वतः शिवसेनेचे आदित्य ठाकरे, भास्करराव जाधव यांना जाऊन सांगितलं तुम्ही आता बोलू नका, शेवटी तुम्हीच बोला, शेवटी तुम्हाला बोलायला संधी देतील. काँग्रेसच्या सदस्यांना, नाना पटोलेंना, सगळ्यांना मी जाऊन स्वतः सांगितलं आता काय बोलू नका. त्यामुळे आम्ही सगळे विरोधी पक्ष शांत होतो. सत्तारूढ पक्षच भाषणं करत होता, सत्तारूढ पक्षच ॲडजन करत होता हाऊस, त्यांचाच गोंधळ चालू होता. 3 वेळा हाऊस ॲडजन झालं. त्यानंतर एकदम उपमुख्यमंत्री उठले आणि म्हटले आम्ही SIT फॉर्म करतो. SIT फॉर्म करतो म्हटल्यावर त्या ठिकाणी शिवसेनेला बोलायला संधी मिळावी, जे अपेक्षित होतं. भास्करराव जाधव बोलणार होते, तर या अध्यक्षांनी पुढचा कार्यक्रम पुकारला. खरं म्हणजे न्याय पद्धतीने बघायचं असेल तर सत्तारूढ पक्षाचे बोलल्यावर विरोधी पक्षाच्या 2-3 बोलायला संधी दिली जाते, पण ती त्या दिवशी दिली नाही आणि पुढचा आयटम कॉल म्हणजे पुढचा कार्यक्रम सुरू झाला, मुद्दा घेतला गेला. त्यामुळे सगळेच वेलमध्ये आले आणि सगळेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेलमध्ये येऊन घोषणा देत होते. सतत हेच सांगत होते की भास्करराव जाधवांना बोलायला द्या. आणि मी तर भास्करराव जाधवांना सांगून आलेलो की तुम्हाला भाषण करायला मिळेल म्हणून. त्यामुळं मी म्हटलं अहो आम्ही सारखं खालून सांगत होतो द्या संधी, बोलायला द्या, एक भाषण द्या, काय होतंय. मग त्यानंतर मी असं म्हटलं की एवढा निर्लज्जपणा करू नका, कारण ब्लँकेट दिसतच होतं ना की डाव्या बाजूला एकही माणूस बोललेला नाही आणि समोरच्या बाजूला सत्तारूढ, असं सभागृह कधी चाललेलं नव्हतं. म्हणून मी ते म्हटलं. आणि निर्लज्ज हा शब्द असंसदीय आहे का संसदीय आहे? तर ते असंसदीय आहे. तर आता आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी मराठीत म्हणतो किती निर्लज्ज आहेस तू असं म्हणत नाही का, त्यातला तो भाव होता. पण त्यावेळी त्या परिस्थितीत सगळेच गप्प बसले आणि माझं भाष्य सगळ्यांना ऐकू गेलं. त्यामुळं
त्यामुळे ते जास्त फोकस झालं. आता मी तुम्हाला सांगतो मी काय बघितलं. मी असं बघितलं की सकाळपासून हा सगळा गोंधळ चालू होता. आदल्या दिवशी NITचा गोंधळ चालू होता. अजित पवार काही बोलतच नाहीत, विरोधी पक्षनेते आपले. आणि एवढं सगळं झाल्यानंतर पण अजित पवार एकदम काय त्यांची भूमिका जशी विरोधी पक्षनेत्याला साजेशी असायला पाहिजे तशी नाहीये, जी की आम्ही देवेंद्र फडणवीसांची विरोधी पक्षनेता म्हणून बघितली होती सभागृहामध्ये, तशी दिसत नाही म्हटल्यानंतर फ्रस्ट्रेट झाल्यामुळंच जयंत पाटील साहेब एवढे चिडले आणि त्यांनी ते शब्द वापरले. खरं तर तो बार जो आहे तो देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते पदाचा हाय करून ठेवलेला आहे, तिथपर्यंत आपण पोहोचत नाहीये, याचं फ्रस्ट्रेशन आहे. नाही, तुम्ही गल्लत करताय. त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचा ह्या झालेल्या घटनेत काहीही रोल नव्हता. विधानसभेच्या अध्यक्षांनी सत्तारूढ पक्षाच्या बरोबर विरोधी पक्षाला बोलायला द्यावं एवढीच त्यातली भूमिका होती. ती होत नाही म्हणून त्याच्यावर असलेली सगळ्या आमदारांची, मी एकटाच नाही, बाकीचे आमदार तर आणखीन काय काय बोलत होते. मी तर बरीच सभ्य भाषा वापरलेली आहे. बरं, म्हणजे ठीक आहे, आता तुम्ही ते स्पष्टीकरण देताय तर आता या विजयनच्या राजकीय आपल्या गप्पांमध्ये ते मान्य करूयात. पण आता अजून एक प्रश्न, मी खाली काही प्रश्न घ्यायचेत, काही मंडळी आहेत ज्यांना प्रश्न विचारायचे आपल्याला, तुमच्याशी गप्पा मारायच्यात. मी आता असं न विचारता शरद पवार की अजित पवार असं विचारलं तर ते फार म्हणजे असभ्य आणि हे दिसतं, पण ते स्वराज्य रक्षक की धर्मवीर? स्वराज्य रक्षक त्यांच्या 9 वर्ष ते औरंगजेबाबरोबर झुंजले. हे मराठी राज्य टिकवण्यासाठी सगळ्यात जास्त प्रतिकूल परिस्थितीत औरंगजेब खुद्द दक्षिणेत उतरलेला असताना महाराष्ट्र लढवला कोणी? ते स्वराज्याचं रक्षण संभाजी महाराजांनी केलं. त्यामुळे आता पण मला काही त्यात फार हे नाही आहे. पण पवार साहेब म्हटले की धर्मवीर म्हणण्याला पण माझा काही फार आक्षेप नाही. त्याच्यानंतर अजित पवार म्हणले की नाही मी काही चुकीचं केलेलं नाही, मी स्वराज्य रक्षक म्हटलंय ते बरोबरच म्हटलेलं आहे. हा, मग दोघंही बरोबर आहे. काय ह्याला हे अशा गोष्टींना आता जास्त महत्त्व देण्याचा टाइम, माणसं लोक इतकी आता पुढे गेलेली आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज होते. त्यांनी 9 वर्षात त्यांच्या आयुष्यात हेच काम अतिशय उत्तमपणाने केलं. आता बाकीचा जो रेफरन्स दिला जातो तो कितपत खरा कितपत नाही, काय आहे काय नाही, ह्याचे बरेच दाखले व्हॉट्सअपच्या मेसेजेसवर फिरायला लागलेत आता अलीकडे. तुम्ही व्हॉट्सअपचे मेसेज बघता का? फार खालपर्यंत जाऊन बघत नाही. बरोबर पहिल्या 2 लाईनीतच कळतं हे कुणाचा आहे मेसेज तो. बरं, दुसरा एक गंभीर प्रश्न आहे की महाराष्ट्रात म्हणजे जे केंद्रात आणि इतर राज्यांमध्ये चालू होतं ते महाराष्ट्रात आता चालू झालं आहे. लव जिहादचं प्रकरण असेल किंवा हिंदुत्वाचं राजकारण असेल, तर हिंदुत्वाच्या राजकारणाला काय काउंटर आहे? कारण की आता विचारधारांची लढाई आहे आणि ती विचारधारांची लढाई लढण्यासाठी तुमचा एक ठाम विचार जो तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, तर त्या हिंदुत्वाच्या लढाईला तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काय काउंटर आहे? काय, आम्हीही सगळे हिंदूच आहोत. हिंदू ही आपली जीवनशैली आहे. पण आमची मागणी काय आहे की जातनिहाय सर्वेक्षण करा, OBCची संख्या मोजून त्यांचे घटक कसे काय प्रपोर्शनेट आहेत हे बघा. या सगळ्या गोष्टी बाजूला सारण्याचं काम हे असा काहीतरी भूमिका घेऊन जातीयवादी पक्ष करतात. आणि मग या महाराष्ट्रातल्या लहान लहान जातीमध्ये विभागलेले जी लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होतो. म्हणून आमची जशी बिहारमध्ये आता जातनिहाय गणना करण्याचं मान्य झालेलं आहे, तर कोर्टाने मान्य केले, तशी महाराष्ट्रातही तशी जातनिहाय गणना होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या लहान लहान जातीमधली माणसं जी आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी ती फार जागरूक झालेली आहेत. पण हे असं ब्लँकेट काहीतरी काढणं आणि त्याच्यामध्ये सगळं हे करणं, म्हणजे ह्या मूळ प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष होते. लहान लहान आदिवासींचे वेगळे प्रश्न आहेत, बरेच प्रश्न आहेत महाराष्ट्रात. पण भाजपचं असं म्हणणं आहे की आणि हे मी बघतोय हिंदू जिहाद, लव जिहाद, आता लव जिहादचे मोर्चे निघायला लागलेले आहेत. कोल्हापुरात मोर्चे आले ते बाहेरचीच लोक बरीचशी तिथं होते. सांगलीत मोर्चा निघाला ती काही स्थानिक लोक जास्त दिसली नाहीत आम्हाला, बाहेरचीच लोक जास्त दिसली. त्यामुळे हे ठराविक मोमेंटम आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करतोय कोणीतरी, करतोय असं दिसतंय. आणि निवडणुका जवळ आल्यामुळं
कोणत्या प्रश्नावर हिंदुत्व जागृत करण्याचा प्रयत्न करायचा, हा एक प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक मतांसाठी करतायत असं दिसतंय. आणि मला वाटतं आता ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल राज्यपालांनी अनुद्गार काढले, त्याला काढलाच नाही, त्या राज्यपालांनीच आता अर्ज दिलाय मला बदला म्हणून. म्हणजे एवढा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीदेवी फुले यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांनी, तरी त्यांना काढलेलं नाही. म्हणजे या लोकांच्या, या आपल्या महापुरुषांच्या बद्दल सत्तारूढ पक्षाला किती आपुलकी आहे, उलट द्वेष आहे असं वाटायला लागले. कारण अजून म्हणजे राज्यपालांना बदललं नाही, राज्यपालानेच पत्र दिलेलं आहे आता बाबा रे मला आता बदला म्हणून. म्हणजे याचा अर्थ की त्याला शिक्षा नाही, आता त्याची म्हणजे काय ती कसली ट्रान्सफर म्हणतात, स्वेच्छेने बदली होते तशी आता ती बदली मागतायत. पण त्यांनी चूक केलेली आहे, ते चुकीचे वागलेले आहेत असं भारतीय जनता पक्ष आजही म्हणत नाही. हे दुर्दैव आहे. आणि महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील आणि आपले महात्मा ज्योतिराव फुले यांनी भीक मागितली. अशा गोष्टी शाळा त्यांच्या संस्था काढायला, अशा गोष्टी ह्या फार आक्षेपार्ह आहेत. आणि त्या महामानवांचे अवमान करणाऱ्या गोष्टी या जर राज्यातले मंत्री बोलायला लागले तर दिस इज व्हेरी शॉकिंग. महाराष्ट्रात हे मान्य होणार नाही आहे. महाराष्ट्र जो योग्य वेळी याची रिॲक्शन देणारच आहे. आणि किमान राज्यपालांना काढलं असतं तर बाबावर मेसेज महाराष्ट्रात गेला असता की त्यांनी जी चुकीची विधानं केली त्याचं भाजपला मान्यता नाही. पण आता राज्यपालांनीच विनंतीचा बदलीचा अर्ज दिल्यामुळं राज्यपाल जातील, पण महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या माथ्यावर या महापुरुषांचा अवमान त्यांनी केला हा शिक्का कायमचा राहिला. म्हणजे हे एक नॅरेटिव्ह असणार आहे म्हणजे निवडणुकीत. त्यांचं हिंदुत्वाचं एक नॅरेटिव्ह आहे, तुमचं हे एक मुद्दे असणार आहे, हे निवडणुकीचे मुद्दे असणार आहेत. तर अजून एक काय का प्रेक्षकांनी खरं तर व्हॉट्सअपवर प्रश्न विचारलाय. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जयंत पाटलांना विचारलं पाहिजे की महाविकास आघाडीची सत्ता आली 2024ला तर त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार आहे. हाच प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारा. ते प्रेक्षकांनी तुम्हाला त्यांनाही- तुमचा इंटरव्ह्यू बघतायत ते आता टीव्हीवरती. नाही, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्रित बसून ठरवतील आणि तो ठरवण्याचा मला एकट्याला अधिकार नाही आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर देण्यास मी बांधील नाही आहे, कारण माझा तो अधिकार नाही आहे. पण देवेंद्र फडणवीस सकाळी आलेले, त्यांना हा प्रश्न विचारला असता तर मुनगंटीवार मुख्यमंत्री पुढचे होणार का देवेंद्र फडणवीस होणार या प्रश्नाचं उत्तर देवेंद्रजींनाही माहीत नाही आणि मुनगंटीवारांनाही माहीत नाही. ते प्रश्नाचं उत्तर एकाच व्यक्तीला माहिती आहे. महाराष्ट्राला 2024 आणि पूर्वी तशी परिस्थिती नव्हती. पूर्वी देवेंद्रच मुख्यमंत्री होणार असं म्हणायचे, पण ह्या सगळ्यांनी देवेंद्रजींना मुख्यमंत्री होऊन दिलं नाही ह्यावेळी. एवढी मेजॉरिटी आली हातात असताना आणि आता जस्ट शपथच घ्यायची राहिलेली आहे त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना केलं. ते देवेंद्रजी एवढे सोपे समजू नका तुम्ही. ते बोलतात गोड, हसतात गोड, चांगले वागतात सगळ्यांची, पण भारतीय जनता पक्षाने त्यांना एवढं लाईटली घेऊ नये. ते कधी ह्या सगळ्यांना पोचवून येतील कळणार नाही. जसं तुम्ही म्हणालात की त्यांची पण संधी मी हिरावली. मुनगंटीवार साहेबांचा हितचिंतक आहे आणि मी फार वर्षापासून म्हणतोय की अर्थमंत्री होते, वेगवेगळी खाती त्यांनी सांभाळले, त्यांना संधी आहे आता, पण ते काय फार ॲग्रेसिव्ह होत नाहीत. त्यामुळं तर मला तसंच तुम्ही म्हणालात की त्यांची संधी हुकली, तसंच ते भाजपच्या वर्तुळामध्ये ज्यावेळेला चर्चा होतात त्यावेळेला ते म्हणतात की जयंत पाटील साहेबच विरोधी पक्ष नेते होणार होते, पण 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र गेलं आणि त्यांची संधी हुकली. त्यातलं काय वास्तव आहे? 40 आमदारांच्या सह्यांचं नाही गेलं, ते जास्त ज्यांना होते? ते पत्र कमी आमदारांचं होतं आणि ते ज्यांना गेलं त्यांनीच माझ्याकडे दिलं. ते काय प्रश्न महत्वाचा नाही आहे. पण विरोधी पक्ष नेते कुणी असलं तरी प्रत्येक आमदार काम करण्यावर अवलंबून असतं. आपल्याला काय
शेवटी पद महत्त्वाचं नाही आहे, जी संधी मिळेल ती त्यात काम करायचं असतं. त्यामुळं मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्यावर पक्ष चालवण्याची जबाबदारी आहे. या उदात्त हेतूने तसा निर्णय आम्ही पक्षात घेतला असेल असं का नाही तुम्ही समजत? पक्ष चालवण्याची जशी उदात्त जबाबदारी तुमच्यावर आहे तसं राज्य चालवावं एक दिवशी अशी इच्छा नाही आहे का तुमची? ती आहे, त्याबद्दल काय हे प्रत्येकाला वाटतं ना, मुनगंटीवाला नाही वाटतं. त्यामुळे कुणाला वाटत नाही, ती प्रत्येकाला, प्रत्येक जण विधानसभेत आलो आणि आता 35 वर्ष होतील ते प्रत्येकाला वाटणार हे, आणि स्वाभाविक आहे. ते वाटलं नाही तर काहीतरी घोटाळा आहे. एक दोन प्रश्न आपण पाठीमागून. जयंत पाटीलजी, सकाळी जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सेशन झालं विजनमध्ये, तेव्हा त्यांनी असं एक माहिती दिली की संजय पांडे यांना टार्गेट दिलं होतं की देवेंद्र फडणवीसांना अटक झाली पाहिजे कोणत्या तरी प्रकरणात. आता तेव्हा गृह खातं तुमच्या पक्षाकडे होतं त्या 2.5 वर्षात. खरंच काय झालं होतं तुम्हाला ही कल्पना होती का, किंवा काय ठरायचं त्या काळात? माझ्या पुढं अशी कधी चर्चा झाली नाही, किंवा मंत्र्यांना विचारलं पाहिजे. त्यांना काही टार्गेट वगैरे मला वाटत नाही आणि मला माहिती नाही. आणि देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्ष नेत्याला अटक करायचं टार्गेट देणं म्हणजे हे पूर्णपणाने अतिशय डेमोक्रेटिकली ऑल्सो रॉंग आहे. आणि असं मनात आमच्या, आता आम्ही अनेक वर्ष काम केले, ते सभागृहात आहेत, मी अगदी अर्थसंकल्प कसा वाचायचा हे विचारायला ते माझ्या घरी येऊन जेवण करून गेलेत. आमचे संबंध असे ह्याचे नाही आहेत, द्वेषाचे नाही आहेत. त्यामुळे त्यांना अटक करा वगैरे असं मला वाटत नाही, आणि माझ्यासमोर कोणी असं इन्स्ट्रक्शन दिलेले नाहीत. पण जयंतराव, 2019 पासून सुडाचं राजकारण होत आहे दोन्ही बाजूनी. अशी मी आता 1990 सालापासून सभागृहात आहे, असं कधी व्हायचं नाही. म्हणजे गोपीनाथ मुंडे समोर भाषण करायचे, एकनाथराव खडसे भाषण करायचे, देवेंद्रजी भाषण करायचे, आणि येऊन परत आम्ही मंत्री असल्यावर आमच्याकडे केबिन असल्यावर आमच्या केबिनमध्ये येऊन चहा घ्यायचे. असं कधी व्यक्तिगत द्वेष, सूड हा नव्हता. पण अलीकडच्या काळात हे बिटरनेस फार वाढलेलं आहे आणि भाषा खालच्या स्तराची झालेली आहे. आणि शेलक्या भाषेत शेलके शब्द वापरून विरोधकांचा उपमर्द, विरोधक म्हणजे विरोधी पक्ष नाही, एकमेकाचे विरोधक म्हणजे सत्तारूढ पक्ष, उपमर्द करण्याच्या प्रथा वाढलेल्या आहेत. हे कधी होतं? कमी प्रतिभेची लोक फार पुढं आली की असं होतं, कायम लक्षात ठेवायचं. त्यामुळं शब्द असे वापरले गेलेले आहेत की त्याला काही म्हणजे वाईट वाटतं हे सगळं बघून. त्यामुळं काहीही भाषणं करणे, काही सभागृहात नाही, सभागृहाच्या बाहेर आमदार असणाऱ्या माणसाने, खासदार असणाऱ्या माणसाने थोडंसं लोक बघतायत आणि समाज तुमच्याकडं नेते म्हणून बघत असतो. तुम्ही कोणती भाषा वापरायची, कोणते शब्द वापरायची याची काही साधनसुचिता महाराष्ट्रातल्या पूर्वजांनी पाळलेली आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून महाराष्ट्रात शब्द कशी वापरायचे हे शिकवण्यात आलेले आहे. त्यामुळं अटल बिहारी वाजपेयी किती वर्ष विरोधी पक्षाचे नेते होते, कधी असे शब्द गेले नाहीत. त्यांच्या मनासारख्या नाही घडलं तरी ते उत्तम भाषणाने सरकारचे दोष पुढे आणायचे. हे विरोधी पक्षाचं स्किल आहे. पण एकदम शॉर्टकट काहीतरी खोट्या अशा चुकीच्या भाषा वापरणे हे नॉट करेक्ट. आणि माझी तर सगळ्या माध्यमांना विनंती आहे की अशा वापरलेल्या शब्दांना आणि भाषांना अजिबात प्रसिद्धी, किंवा अशा भाषणांना अजिबात प्रसिद्धी दिली नाही पाहिजे. सर, अशा लोकांना प्रसिद्धी मिळाल्यामुळं आता समजा मी देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल एकदम घाणेरड्या भाषा वापरल्या, तर तेच दिवसभर दाखवलं जातं. ते कंडेम अशी भाषा, ते देवेंद्र फडणवीसांचा मी वापरलेल्या चुकीच्या भाषेमुळे किती उपमर्द होतो हे बाजूला जातं. पण लोक बघतात ना की एक पक्षाचा माणूस आमदार असं बोलतोय. त्यामुळे चुकीच्या भाषा वापरलेल्या गोष्टी, अशी मराठी भाषा एवढी समृद्ध आहे की इतके चांगले शब्द वापरून आपण दुसऱ्याचं हे करू शकतो. मी कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहे, पण आता मुनगंटीवार साहेब समोर आहेत म्हणून मी तो प्रश्न, आणि हा विषय निघालाय म्हणून, जसं नोकरीत घेताना क्रायटेरिया असतात, सरकारी नोकरी घेताना तुमच्यावर गुन्हे दाखल नसावेत, असं नसावं. ते राजकारणात एकदा तुम्ही बसून सगळ्यांनी ठरवायला पाहिजे ना की याच्या खालची
बिलो द बेल्ट टीका करणाऱ्यांना आपण पदं दिली नाही पाहिजेत. मग माध्यमांनी दाखवण्याचा काही प्रश्न उरणार नाही खरं तर. म्हणजे माध्यमांनी दाखवलं हा एकमेव हे करून म्हणजे माध्यमांनी नाही, दाखवणं चुकीचं, पण अशा लोकांना माध्यमांनी- पुढं करणं हे पण राजकीय पक्षांनी नाही, पुढं करणं पण चुकीचं. आता हे बोलणारे बोलत असतात, मी माध्यमांना काही दाखवू नका, तुम्ही दाखवताय चुकीचं असं नाही म्हणत. नाही, मी म्हणतो की माध्यमांनी दाखवणंही चुकीचं, अशा- पण अशा राजकीय गोष्टीला पक्षांनी त्यांना पुढं करणं पण प्रसिद्धी- चुकीचं. अशा गोष्टीला प्रसिद्धी मिळाल्यामुळं ते अजूनच डबल स्पीडनं काम करतात आणि त्यांना म्हणजे निग्लेक्ट करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. हे सगळी भाषा बघितल्यानंतर तुमच्याही कधी चर्चा नाही झाली देवेंद्र फडणवीसांशी, मुनगंटीवार असतील किंवा काँग्रेसमधल्या नेत्यांशी किंवा शिवसेनेतल्या नेत्यांशी, की शिवीगाळ असेल, कॅमेऱ्यावरती शिव्या देतात थेट आणि नाही, ते बीप करून चालवावं आम्ही लागतं तेवढं. ज्यांच्याशी चर्चा करतो ते शिवीगाळ करणारी लोक नाही आहेत, त्यामुळे हे हो बरोबर आहे म्हणतात, ते म्हणतात सगळे, हे कोण नाही तसं करत, ते वेगळे लोक आहेत. ईडीची भीती राहिली नाही ना आता, म्हणजे तशी शेवटचा प्रश्न आहे हा खरं तर, कारण आता हसन नाही. मुश्रीफांपर्यंत कोल्हापूरच्या वेशीवर आहे, अलीकडे ठीक आहे, पेठ वडगावच्या आता- अलीकडे सांगली जिल्हा लागतो. आता तो नित्य नियमाचा भाग झालेला आहे, कोणी आत कोणी बाहेर हे चालूच राहणार, त्याला काय इलाज नाही. कारण आम्ही कितीही म्हटलं ईडीचा गैरवापर आहे, इन्कम टॅक्सचा गैरवापर आहे, तर तोच फक्त विरोधी पक्षातल्या आमदारांच्याकडे ईडी जाते, सत्तारूढ पक्षांच्या आमदाराकडे ईडी जात नाही. आयटीच्या रेड यांच्यावरच होतात, सत्तारूढ पक्षावर होत नाहीत. असं सगळं आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं चित्र जे समोर जातं त्यामध्ये सत्तारूढ पक्षाच्या म्हणजे तुम्हाला काही आमदार असे म्हटलेले आहेत म्हणजे की सत्तारूढ पक्षात गेलं की आपल्याला रात्री झोप लागते, त्यामुळं झोपायचे क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह करायची असेल तर तिकडे जायला हरकत नाही. तर या विजनच्या चर्चेमध्ये आपण दिलखुलास विजन पण मांडलं, खूप अभ्यासू आणि खूप उत्तम प्रतिपादन केलं. महाराष्ट्राला पुढच्या 10-20 वर्षांमध्ये कुठं जावं लागेल आणि त्याची दिशा काय असली पाहिजे, तंत्रज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा, शिक्षण या सगळ्या विषयांमध्ये आपण कुठल्या दिशेने जायला पाहिजे ते तुम्ही महाराष्ट्राला सांगितलं आणि राजकीय पक्षांना प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण वेळ काढलात त्याबद्दल आभार. आता माझ्यानंतर मुनगंटीवार साहेब आहेत ना, मुनगंटीवार साहेबांना ते मुख्यमंत्री कधी होणार हा माझ्या वतीनं प्रश्न विचारा.